काय इकडे ये शांत चालतो बाबा. शांता काय शांताकडे अच्छा शांता इकडे जायले का शांत इकडे येऊन राहिली काही कळा ना शांत. अरे हा तिकडं शांत इकडे ना. काय वावलं ढेकळं राहिले आता ढेकळायला कर काय खाट्या राहणार घर का तिथे काय माहिती त्याला घरी करमत नसती इकडे तिकडे. काय हो बाबूराव ये ना ह्या ये ना अहो काय काम आहे ना इकडं. ये असे तवाला आम्ही तुला तिकडे आवाज देतोय तू आम्हाला इकडे आवाज देते. ही नांगरट कशी झाली ती पाहायला आलं असतं. काय खाट्यावर घर का त्याला आलती काय. अहो काल तरीच पाऊस झाला हा 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 म्हणलं थोडस द्यावा पलटी. हा सकाळी पलटी दिली ना हा का? झालं मोकळं एकदम. एवढ्या एवढ्या पावसाने काय होतं ते. नाही मी तेच पाहत होते काही गाळबेळ झालाय का पण काय नाही बस वर आलं ते. काय माहिती ना हा वर आली वर काय म्हणतं काय काम काढलं. काय काम आज चालतं हा वर्गात चॉक धावलं हा पण दोन्ही कडा पाहिजे तू. का बरं काय झालं हा काय आता झालं. इकडची कड पाय बरं सारं गबाळ ना. हा मग आता बांधून आणलं एवढं तर गाबा राहिलच ना हो. आता तेच बी बरं पडत खाली. हा विभाराम पडत चारी बाजूने घर काय आहे का गावताची काढी नाही तर आहे तुमचं वावर गचागच भरेल. आता तोच दिसत इकडं बरेल आणि तू मावाला चालले पाय. असं दळणावानी वावर आहे दिसतं का कुठं. अरे पीक आहे ना पीक वावरात येतं का बांधावर येत असतं. हा वावर चांगलं आहे ना. एक मिनिट बांधाला जाणार चारा होतोय बरोबर ना. हा पण जर बांधाला जर गबाळ आहे हा तुरी कडाय नाही तू पाहून घे तेव्हा त्या कडानं बरं पाय. मी काय म्हणते मा वावराशी बांधाशी गबाळाशी तुम्हाला काय घेणं पडलं तुम्ही हा. काय कामाला आले ते सांगा मला पहिले. हेच म्हणलं लाकड लोक नेऊ का काय तवाले. हा लाकडं लुकडं नेऊ का म्हणजे तुझे साफसफाई होऊन जाईल ना. नाही मला काय साफसफाईची गरज नाही म्हणजे मी एक एक झाड लाविते. हा झाडे जगवा काय म्हणतो ना ते झाडे लावा झाडे जगवा. आणि तुम्ही काय माझे झाड तोडून नाही काय नाही वाळले वाळायला असू द्या ना मी नेईल ना घरी माझ्या लाकडं. अरे पाऊस पडला का फुटल ना ते झाड सुद्धा. अरे वाळे झाड कुठं काय बाबरावला तर बरं फुकाटचं भेटलं का सोडीतच नाही हा बाबा. मला म्हणे काही काम नाहीये म्हणे चल शांत. स्वतःच्या बांधा एवढं गेलं तरी लांबूनच ओरडत शांते कुठं चालली काय तंबाटी चोरायला चालली का वांगी चोरायला चालली. हा ए तुला अजून नाही लागलो मी आवर. हा हा त्या दुसऱ्याला हौशी होती. काय बाई एक दिवस मिरच्या घेतल्या जो बाबा लाल झाला कधी हा त्याला म्हणले अरे बाबा मी शांती शांती तवा गप झाला. मग लांबून ओळखून नाही आली मला. हा काय काय काम काढलं बरं. काय नाही म्हटलं हे चालतं तुला राहणारलाच म्हणलं जर का राहायला तिची खत वाटली तवाली. माही हा भास्कर म्हटलं चल का बरं भेट चाल नाही ना आपले. म्हणजे मावाचून काय अटकली तुमचं. अच्छा आता 8 शो येतात मला सांग बरं. हा 8 शो येतात मी विचारलं काय काम आहे शांत का नाही तुला काय करतो तू संगत चाल म्हणे फक्त. हा का मी तर आलो हळूच करून सरपणाचा वशिला लावू राहिला. हा आहे की नाही? लाडी गुडी लावित होते अगोदर काही बोलला नाही सहज जायचंय म्हणे. तुम्हाला माहिती आहे ना हा फुकट बाबूराव आहे. चिकट बाबूराव हा. फुकट नाही चिकट. फक्त त्याला फुकटचं पाहिजे खायला पुढे भेटल. एक लग्न सोडित नाही काही एक दाव सोडित नाही. बरं खातोय असा फार पोटाला तणशी लागतो खातोय फार. ए वाढ रे अहो मॅडम कोणाच्या लग्नाला जातो असतो तो माहितीये का. हा. ज्या लग्न पत्रिकेमध्ये टिपली राहते ना कुठल्याही प्रकारचे आयर स्वीकारल्या जाणार नाही अशा लग्नाला हमखास जातो तो. मी त्याच्या तोंड आयर असले तरी जातो पण आयर काय करीत नाही पत्रिका टॅली करून घेतो खातो आणि घरी निघून येतो. म्हणजे आयराचा ताण नाही पुन्हा. आणि वरून वर बापाच्या हातात हात देऊन म्हणतो केलं बरं का मी आयर आणि काहीच नाही पाहायला गेलं तर वैत नावही नाही राहत याचं. खोड आहे ती खोड जाऊ दे. खोड फक्त आम्हाला माहिती आहे. हा काय काम आहे बोलून घ्या पटकन मला वेळ नाहीये. नाही आणि या बा मी वावरात असो नसो ते वाळेल का असं ना मला लाकडांना अजिबात हात नाही लावायचा बाबराव. हा नाही तर आता तुम्ही म्हणले गेले तर मी तुमचंच नाव घेईल मग. हा मी येणार नाही बाई इकडे. हा बरं जायत मरते ते ये तेवढं जर माल काढून काय हा काय काढायचं डोंगराच बी गोंडे खोडून दे तेवढं. अच्छा म्हणजे ते डोंगळे लावे तिकडे ते. आणि माझी वावरातले कामं पडले मी कुठं तो काय काम आहे इकडे काय काय बोलते काकडी लावायची काय याच्यात अजून ढेकळच वावरात. मग देखलं त्याला काय अगं. असा रोटर फिरवला का साप होईल. असं काय बाय आता आली ना 2 तास होऊन जाईल. आता आली तर खरं नाही मी नाही येणार. 500 रुपये दे तुला. 500 नाही 1000 दिले तरी येणार ना. दोरे तासात होईल पाय. दुसरी बाई पाय ठकी का जा. अरे टॅकिंग आजारी पडली ती टॅकी गेली कंबळी तिच्यावर रोग गेलाय अर्धांगी. तू बळजबरी का म्हणते एवढी अशी. अरे ती करेल मला माहिती तीच करेल दुसरं
मी करी हा मला माहिती ओ बाबाचं बाबराव, कामाला आहे ना ती नाही म्हणत नाही तुम्हाला सांगते मी आता दुसऱ्याच करायचं सोडून दे. बस झालं नवरा म्हणतो आपल्या आपल्या वावरात काम कर, लोकांच्या इकडे बोंबावारीत जाऊ नको. हा का हा म्हणजे इतके दिवस चाललं आपलं एवढं पडलंय पेटलं तर इजणार नाही. कायला जाती त्या बाबे कंदुन्याकडे डायरेक्ट असं बोलत. बरोबर आहे, बरोबर. तवा बरोबर आहे का नाही? नाही तवा 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 होतच ना काय तवा तुम्हाला घेत नव्हती का होतं पण मी वावर पडीत ठेवायची. मी म्हणायची मरुदे बाई करायला कोणी एकटा नवरा कुठे जीव काढणार आहे. पण मी आता कंबर बांधले. रात्री दिवशी फक्त मागे लई नको नाही, नाही, 2 तासच काम 2 तास तेवढं करून दे आणि जायचो करून दे. हा बी कांद्याचं अभी तुम्ही तुम्हाला म्हणेन का कमळी हौशी तिच्याची मी तुला तेच म्हणलं की आजारी पडली आणि त्यामुळे अर्धा वायू झाला ती आजार झाली हा तिची तर काय तुमच्या कामाला नाही किती कांचो हा हा? बया, जा पाहा तुमच्या वावरात काय आहेच. काय? आणि तुम्ही तिच्या माग आहेच. नाही सारखं नव्हतं माझं राहत हं. मला घरी काम नसलं का मग यायचो रानामध्ये काय मॅडम आता त्या दोघी जणी टेकल्या ना मग हा. तुमची आठवण आली किती स्वार्थी आहे. हा. आलं का लक्षात? पण नाही ती येत होती ना ती अरे हा पण अगोदर नाही आता तुम्हाला केलं नाही का हा? नाही काम केलं का नाही तो मावर जवळजवळ 2-1 वर्ष केलं का नाही तो केलं तर मी पैसे घ्यायचे आणि तुमच्या मग? का फुकट आणि केलं? तुला दुसऱ्या बाया 100 रुपये वाढत देतो का नाही हा? 100 रुपये वाढत देतो हो, तो बाबराव काय बोलून हा. राहिले 100 का वाढवा दिले देतच होतो मी त्यांना खरं वाटेल ना. त्याला मग त्याच्याच काय केलं नाही आपल्याला? नाही मला तेच स्वभाव काय खरं नाही वाटत लई लई खोटा बोलत तुला- होतो. त्यांना जो रोज द्यायचा तोच रोज नाही मला खोट द्यायचा. मला नाही हा. तुम्ही आज खोटं बोलले की मला राग येतो मग आम्ही खोटं काला बोलू खरं आहे तुला ते 100 एक्स्ट्रा द्यायचो मी बाबराव काही बोलू हा. नका बरं का. बरं तुम्ही जात निघाय नाही जाणे तेवढंच करू चल नाही नाही मला नाही टाइम. मी ते करायचे धंदे सोडून दिले आता. तुम्ही दुसरी कोणची बाई पा आपल्याशिवाय नाही होत ग बाई. काय मला हे माय वावर आता निर्मळ केले. काकडी लाविते वांगे लाविते बरं काकडला आले मी येतो 4 मिरच्याचे सावडे सावडे द्यायचे काही सावडे सावडी नाही न फावडी नाही मी सगळं सोडून दिले आता. मी काकडला आले येतो ना तुला मदत नका नका तुमच्या हातची काकडी नाही नीट होणार. काय? येऊच नका. काय बरोबर कडू लागल ती कडू काकडी लावली ना कडू निघल ती. अहो तुम्ही दुनियाची खोटार दे. काय हा तुमचा स्वभाव माहिती मला कसा आहे. काय खोटार पडलं मग जावा घरी मानावऱ्याने पाहिलं तर म्हणशील तो बाब्या काल आला होता. बरोबर. एकदा नाही का तुमच्या वाड्यात कामाला आले आणि मानावर जायला तर लग्नाला मला वाटतं काही येत नाही आणि नेमका आला आणि डायरेक्ट तुमच्या इकडे आला आणि मी तिकडे आपण 2 जण बाकीच्या बाया गेल्या आणि 2 जण बोलत होतो. चाललं होतं पैशांवरून त्यांनी संशय घेतला माहिती का मानावर हे भाऊ, हे ते म्हणणं बरोबर. लाकूड काढलं घरी गेलं. बाबूराव. मला म्हणलं सांगते बाबरावचं तो काय म्हणले अहो नाही हो तो मला एकदम भावासारखा आहे बापासारखा आहे म्हणलं. नाही नाही नाही. एकदा संशय आला ना बाबा चला बाद झाला आता बोलणं चल चालतं. आणि आता जर तुला वावरात पाहिलं ना बाबा तर तांगड्याच साळील तू. हा हा मग त्याची भेट घेऊ का कायला भेट देतो. ए भेट घेऊ का चल. का बरं गावात जाऊन काय भेट घ्यायची. काय रे तू माव नाही नाही म्हणजे ते इजलंय तर आता पिटून द्यायचं तुम्हाला. आता मग कामाकाजी तिथं माणूस काय असं मग इतर रिस्क आलो का मग? त्या दिवसापासून मला त्यांनी सांगेल जर त्या बाबाच्या वावरात कामाला गेली हा. तर माहित का माणूस खतरनाक कोण नाही. बरं मग येतो मी एक दिवस हा? या बाई बाबराव येऊ नका बरं का तुम्ही नाही, आता मानावऱ्याकडं. नाही आता बहुत येतात हा? माल ते होऊ द्या म्हणजे माझ्या संसारात विष घालून राहिले. अरे कशाला तू नादी लागू राहिला बा? टोले मला बी टोले बसला ती बाई ना तिच्या नवऱ्याचं पुष्ट सांगायची मला हा, भूषणाचं काय मग? त्याच्यामध्ये म्हणजे आमच्या संसारात विष नाही घालून विष राहिले कालच तुम्ही. नाही विषय मग? विष कालच नाही मला नाही नाही म्हणते ना, नाही यायचं संपलं. त्याच्यानं मारा मारा होतील ना काहीतरी. मानावऱ्याला आवडत हा नाही. पाहू अरे पण ती नाही म्हणजे मी म्हणते. काय डाव दिले का मी पैसे देतो ना आता मी तुम्ही पैसे मला देतो सांगा, रे. काका नाही म्हणलं या माणसं थांबून. लय बळजबरी येते चाल तू नाही कर. मी काम नाही त्याच्या आईला त्याला अरे! दाखव. कोणाच्या आईला म्हणून त्याला राहिले दाखव. बाबूराव? त्याला दाखव. कोणाच्या आईला म्हणून त्याला राहिले दाखव. तुम्ही? हा? त्याला दाखवतो मग तुम्ही मानावर हा. जाता खरी फक्त बरं, पाहत. हा मग मी चालेल, बस. सांगते बा, चाल, बस. चांगली फसायला आली ती तुम्हाला.